आचार्य पटेल यांना विनंती करतो की यांनी आपलं या भारत देशाला संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, मौलाना आझाद, आज आपण या ठिकाणी आपला जो आंदोलन आहे, 2 दिवसाचं आंदोलन आहे, आज 17 तारखेला आपण ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने आपल्या ठाणा, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यामध्ये एवढ्या झोपडपट्ट्या आहेत, त्या सर्व झोपडपट्ट्या कृपया सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग मध्ये आपण बसायचंय, कृपया सहकार्य करायचं। या कोरोनाच्या काळामध्ये आपलं हे आंदोलनात्मक आंदोलन शांततामय या ठिकाणी झालं पाहिजे। कृपया सर्वांनी शांतता घ्या आणि 1-2 मिनिटं आपण हा शिस्तबद्ध कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडायचा आहे आपल्याला। कृपया सोशल डिस्टन्सिंग पाळा। घर आमच्या हक्काचे, घर आमच्या हक्काचं, घर हक्क संघर्ष समिती जिंदाबाद, घर हक्क संघर्ष समिती जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। दलितच्या वस्ती निर्मूलनांतर्गत झोपडपट्ट्या जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा। दलितच्या वस्ती निर्मूलनांतर्गत झोपडपट्ट्या जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा। घर आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं। लढेंगे, लढेंगे। धन्यवाद पटेल साहेब। आता नाही काही या आंदोलनाला जसं मी सांगितलं, घर बचाओ घर बनाओ आंदोलन, त्याचप्रमाणे श्री डी गायकवाड साहेब राष्ट्रीय निवारा परिषद सुद्धा इथं उपस्थित झालेले, त्यांनी आपल्याला जे काही उमेश ते आपला बॅनर तिकडून का इकडे इथे धरून उभा राहा। पटेल साहेब बोलतील, तुमचा आवाज चांगला आहे, तुम्ही जोरात बोला आणि घोषणा सुद्धा झाली। आज आपण या ठिकाणी ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने 2 दिवसीय आंदोलन आहे आपला। आजचं जो आंदोलन आहे ठाणा, पालघर, रायगड या जिल्ह्यातील झोपडपट्ट्यांना दलितचे उत्तर सुधार योजनेच्या अंतर्गत त्या झोपडपट्टीला सुविधा मिळाल्या पाहिजे आणि SRA स्कीममध्ये आमच्या सर्व झोपड्याला लागू व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांचं 550 एरियाचं घर देऊन लवकरात लवकर त्यांचं पुनर्वसन करावं, यासाठी आपण कोकण आयुक्ताकडे आलेलो आहोत निवेदन देण्यासाठी। आणि तिसरी गोष्ट अशी आहे, हे जे 3 चाकी सरकार आहे, महाआघाडीचं सरकार आहे, जेव्हापासून हा सरकार खुर्चीवर बसलंय तेव्हापर्यंत जे ज्या ठिकाणी झोपड्या आहेत त्या झोपड्यांना कटआउट डेट डिक्लेअर करायला पाहिजे आणि त्या झोपड्यांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे। त्या सर्व मागण्या घेऊन आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या मागण्यासाठी आणणारे काय लोक आम्ही 5000 लोक आणले असते, परंतु आपला महामारीचा हा रोग लागलेला आपल्या महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण जगभर लागलेला आहे आणि हा रोग आपल्याला लागायला नाही पाहिजे, त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळायला पाहिजे। त्या रोगाचा कसा आपल्याला प्रतिकार करता येईल म्हणून आज आपण मोजकेच 50 लोक या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आणि जर आम्हाला खरोखर तर या झोपड्यासाठी आंदोलन करायचं आहे तर हा CBD बेलापूर आपण जाम केल्याशिवाय राहणार नाही, परंतु आपल्याला तसं काही करायचं नाही। कारण आपल्यामुळे जर एखादा माणसाला जर रोग लागला आणि त्याच्यामुळे जर आपल्या सर्व मोर्चेकरांना जर रोग लागला, जर आपण राहिलो तर घर आहे, जर आपण जर घरात नाही राहिलो, आपणच नाही राहिलो तर झोपड्या आपल्या काय कामाचे आहेत, त्याच्यासाठी आपलं जीवन आपलं महत्वाचं आहे ना। म्हणून आज आपण या ठिकाणी आपलं सोशल डिस्टन्स मास्क लावून आपण या ठिकाणी सर्व बसलेलो आहोत, आंदोलन करत आहोत। आमची या सरकारला जी आपली मागणी आहे, आम्ही तर महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती आहे आमची, तुम्ही पण पहिल्या विरोधक मध्ये बसलेले होतो त्यावेळेस सुद्धा आमचे आंदोलन चालू होते, आता सुद्धा तुम्ही आता सत्ताधारीमध्ये आलेले आहोत, आता तुम्हाला सर्व आमच्या सर्व काय त्रास आहे आम्हाला ते सर्व तुम्हाला माहीत आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही सुद्धा मोर्चे आंदोलन केलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा त्या मुंबईमध्ये SRA स्कीम राबवलेली आहे। तीच SRA स्कीम आज आमच्या ठाणा जिल्हा, पालघर जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामध्ये झोपडीवासियांना हा SRA स्कीम लागू करायला पाहिजे, दलित वस्ती निर्मूलन झोपडपट्टी जाहीर करायला पाहिजे, पण असं करत नाही। त्या कोकण आयुक्तालयाकडे महापालिकेकडे त्या झोपडपट्टी दलित वस्तू निर्मूलनाचे पैसे भरपूर जमा आहेत, पण ते खर्च करायला त्याला डिक्लेअर करावे लागतं, पण ते डिक्लेअर करत नाही। ते फंड येतो आणि असंच पडून राहतो आणि ते फंड रिटर्न जातो। म्हणून आपल्याला
गलिच्छ झोपडपट्टी गलिच्छ वस्तू निर्मूलनाखाली सर्व झोपडपट्ट्या आपल्या लागू करण्यासाठी आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. तरी आज या ठिकाणी जेवढे लोक आलेले आहेत आपण शांततेने त्या मार्गाने आपण आंदोलन करत आहोत आणि उद्या सुद्धा आपल्याला असंच या ठिकाणी यायचंय. उद्याचा 18 तारखेला जो आपलं आंदोलन आहे या देशामध्ये अदानी आणि अंबानीच्या हातात हे शेतं जाणार आहेत. शेतकरीला फक्त गडी कामगार सारखं काम करावं लागणार आहे आणि त्या शेतातला माल घेऊन एक अदानी आणि अंबानी मोठमोठे गोडाऊन आतापासून बनवून ठेवलेले आहेत. त्यांना सर्व माल जाणार आहे. शेतकऱ्याला कसल्या प्रकारचे अधिकार राहणार नाही. म्हणूनही आपल्याला आज जो दिल्लीमध्ये मोठं आंदोलन चालू आहे तर आपल्याला त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या सुद्धा अशी वेळ न करता 11 वाजता इथे यायचंय आणि आपल्याला कोकण आयुक्ताला निवेदन द्यायचंय जाहीर पाठिंब्याचा. म्हणून आज जेवढे बी आलेत तेवढेच आपल्याला पाहिजे. जास्त काय लोक उद्या सुद्धा आणायचे नाहीत. एवढेच लोकांनी आपण येऊन कोकण आयुक्ताला त्या मोर्चाचा जाहीर पाठिंबा आपल्याला देण्यासाठी आपल्याला जमावायचे. या ठिकाणी घर बचावचे लोक आलेले आहेत. ग्राहक संघर्ष समिती आहे, रिपब्लिकन सेना आहे, आपले डी गायकवाड साहेबांची संघटना आहे. बऱ्याच संघटनेचे या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. असंच खांद्याला खांदा लावून जर आपण सर्वजण मिळून जर काम केलं तर ह्या सरकारला आपण झुकवल्याशिवाय राहणार नाही. परंतु एक दुःख वाटतंय, ही लोकशाही आहे. आज या ठिकाणी 4था स्तंभ पत्रकारांचा आहे. त्या प्रेस रिपोर्टला सुद्धा दाबण्याचा हा पोलीस काम करतोय. आज आमच्यासारखे लोक आम्हाला लोकशाही संविधानात हे दिलेलं आहे, अधिकार दिलेला आहे. कुठली वस्तू जर शासनानं जर काढली तर त्याचा रस्त्यावर उतरून विरोध करायचं हे सुद्धा संविधानामध्ये लोकशाहीमध्ये दिलेलं आहे. परंतु हा पोलीस प्रशासन ह्याला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. जर पोलीस प्रशासन असं दाबण्याचा प्रयत्न करत असेल त्या पोलिसाच्या विरोधात सुद्धा आम्हाला जायला येते. पोलिसांचे एक हाताचे 2 हात करण्याची आज आमच्याकडे ताकद आहे. परंतु आम्ही करत नाही. कारण पोलीसमधला जो वरतीतला जो माणूस आहे तो पण आमच्यासारखा माणूस आहे. फक्त तो कायद्यावर बोट ठेवतोय. पण कायदा ही सुद्धा म्हणतोय की तुम्ही मोर्चे आंदोलन काढा, रस्त्यावर उतरा. जर आमच्यासारख्या शांततेनं मोर्चे आंदोलन करणारा जर तुम्ही विरोध करत असाल तर याद राखा असं कदापि होऊ देऊ नका. जेव्हा की तुम्ही आणि आम्ही जर रस्त्यावर जर हमरी जर करत असाल तर त्याला महत्त्व काय राहिला. म्हणून पोलिसांनी सुद्धा आम्हाला समजून घ्यायला पाहिजे, सांभाळून घ्यायला पाहिजे. आम्ही काते फोडणारे कार्यकर्ते नाहीत, आम्ही दगडफेक करणारी लोक नाहीत, आम्ही गाडी चक्का जाम करून हवा सोडणारी लोक नाहीत. आम्ही संविधान रीते आणि लोकशाही रीतीने आंदोलन करणारे लोक आहोत. आम्ही तुमचं मानणारे लोक आहोत. आमचं 14 तारखेचं आंदोलन तुमच्या विनंतीमुळे आम्ही 17 तारीख म्हणजे आम्ही तुमचा आणि आमचा हा गाडा पोलीस स्टेशन आणि समाजसेवा ही एका गाडीचे 2 चाके आहेत. जसं मोटरसायकलचा पुढचा आणि मागचा चाका आहे तसं आम्ही तुम्हाला सांभाळून घ्या. ह्या नगरसेवकाला, ह्या आमदाराला, ह्या खासदाराला काय देणं घेणं पडलेलं नाही. इलेक्शनच्या वेळेस येतात 5,000 10,000 ह्या घरोघरच्या घरात असे फेकतात, निवडून जातात. त्यांना काय सामाजिक प्रश्नाची गरज नाही. या झोपडपट्टीच्या मतावरच्या जोरावर, या ताळीवाल्यांच्या मताच्या जोरावर हे लोक निवडून येतात. नंतर यांच्याकडे पाठ फिरवतात. पण आमचे सुद्धा लोक त्यांना इलेक्शनमध्ये असं घाबरत नाही. घाबरतात इलेक्शनमध्ये 10,000 5,000 घ्यायचं पण त्या भाडव्याला मतदान नाही करायचं. ही शपथ घेण्याचे काम आहे आणि काम करायला पाहिजे. परंतु हे लोक घाबरट लोक आहेत. आज जर आपण याच्याकडून 10,000 रुपये घेतले, 5,000 घेतले तर उद्या त्यानं दांडगा घेऊन मला मारल म्हणून ह्या भीतीने आपण त्याला वोट करत आहोत. म्हणून मी तुम्हाला सांगतो त्याचे पैसे घ्या पण त्याला मतदान करू नका. जो तुमच्यासाठी रस्त्यावर लढतो, रस्त्यावर उतरतो अशा लोकांना मतदान करा आणि तुम्ही घाबरण्याचं सोडून द्या. 5 वर्ष तुमच्यासाठी कुठलाही आमदार आला नाही, 5 वर्षासाठी कुठलाही खासदार आला नाही, कुठलाही नगरसेवक आला नाही. झोपड्या वाचवण्यासाठी म्हातारा माणूस आज 80 वर्ष 70 वर्षाच्या पुढे गेलेला आहे. तो म्हातारा माणूस तुमच्यासाठी रस्त्यावर उतरतो. अहो त्याला काय देणं घेणं आहे. तो बिल्डिंग मध्ये राहतोय. कुठं राहतो? बिल्डिंग मध्ये राहतोय. तुमच्या झोपड्याची काय राहतं ना, तुटलं तर तुटलं. परंतु एक सामाजिक जाण आहे, लोकशाहीमध्ये दिलेला गोरगरिबांचा हक्क आहे. म्हणून आम्ही म्हणतो की गलिच्छ वस्ती सुधार निर्माण व्हायलाच पाहिजे. यासाठी आम्ही कोकण आयुक्ताचा घेरावच काय ही तर फक्त आमचा इशारा आहे. उद्या आमचा मोर्चा इथं नसणार, पुढचा मोर्चा कोकण आयुक्ताच्या कॅबिनमध्ये असणार. त्यावेळेस आम्हाला पोलिस काय कारवाई करायची करू द्या पोलिसांनी. आम्ही आतमध्ये घुसून देणार. आम्ही डेट सांगणार नाही. फक्त एवढंच म्हणणार जर आमची गलिच्छ वस्ती निर्माण झोपडपट्ट्या जर नाही केल्या तर आम्ही कोकण आयुक्ताच्या कॅबिनमध्ये घुसणार. कधी घुसणार सांगणार नाही. गरज संघर्ष समितीचा रिपब्लिकन सेनेचा तर आम्ही फक्त निवेदन देणार.
जर आमच्या ह्या झोपडपट्टी सुधार गलित वस्ती सुधार समिती झोपडपट्ट्या नाही केल्या तर आम्ही कोकण आयुक्ताच्या आवारात घुसून आंदोलन करणार. आता रस्त्यावरचं आंदोलन बंद करायला पाहिजे. एका सिडकोच्या ऑफिसरच्या कॅबिन मध्ये घुसून आंदोलन करायचं, कोकण आयुक्ताच्या कॅबिन मध्ये घुसून आंदोलन करायचं किंवा महापालिकेच्या आयुक्तालयाच्या आतमध्ये जाऊन आंदोलन करायचं, तरच आपलं प्रश्न मार्गी लागणार आहे. असं तुम्ही जर किती बिऊन बोर्ड घेऊन बसा काय उपयोग होणार नाही. आपली सहनशीलता आता खरा हक्क संघर्ष समितीच्या वतीने व रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज मी जाहीर करतो. आता आम्ही रस्त्यावरचे मोर्चे आमचे शेवटचे आहेत, ह्याच्या पुढचे मोर्चे आमचे कॅबिन मध्ये घुसून असणार. आमच्यावर आंदोलन होऊ द्या. आम्ही कुणाची चोरी केलेली नाही, आम्ही कुणाचे पैसे लुबाडलेले नाही, आम्ही कुणाचे बलात्कार केले नाही. आज आम्हाला जेलमध्ये जायची घाबरणार नाही. जर आयुक्ताच्या कॅबिन मध्ये जाऊन बसलो, पोलीस करून करणार का आम्हाला? फक्त गुन्हा दाखल करेल, दुसरं काय करू शकत नाही. आम्ही जेलला जाऊ गेले नव्हते का? आपलं पारधी समाज कोपर घेण्याचा कोण 24 दिवस जेलमध्ये गेले, 30 दिवस गेले ती जेलमध्ये आले ना सुटून. जेलमध्ये काय तुम्हाला काय स्वरूपी ठेवत नाही. जर आपल्या हक्कासाठी आपल्या घरासाठी जर आपल्याला जेल भोगावं लागेल तर चालेल, पण ह्याच्या पुढचं आमचं आंदोलन तीव्र असेल. ही भूमिका घेऊन आज आम्ही आयुक्ताला सांगणार आहोत. जर आयुक्ताची जर भेट झाली चांगली गोष्ट आहे, नाही जर भेटली तर त्याच्या कोण निवेदन घेणार आहे त्याला ठणकाव सांगणार आहोत. आज आम्ही बाहेरून बोलत आहोत, उद्या आतमध्ये घुसून बोलणार. एवढी आपण त्यांच्याशी बोलणी करून येणार आहोत आणि निवेदन देऊन येणार आहेत. आज मी जे बोललो सत्य प्रतीत बोलतोय, कारण झोपडपट्ट्यासाठी आम्ही काम करतोय. झोपड्याची काय काय किंवा हे झोपड्याचा काय प्रश्न आहे ते आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही जमिनी कार्य करतो. हायवे रोडवर विमानांचा प्रवास करणारे लोक नाहीत. म्हणून ही 3 चाकी सरकारला, म्हणजे ती रिक्षावाले सरकारला, 3 पहिये गाडीवाल्याला, 3 चाकाचा हवीजारला, या सरकारला आम्ही निवेदन करतोय की या महाराष्ट्रातल्या झोपडपट्टीवाल्या जेवढ्या बी आहेत त्यांना गलित वस्ती निर्मूलन झोपडपट्ट्यामध्ये जाहीर करा, अन्यथा आमचं आंदोलन तीव्र होईल. त्याची नोंद घ्यावी. जय भीम, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज.